नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. खोटं बोलू नका, खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान. 1 महिना पुरेल इतका इंधन गॅस उपलब्ध आहे, असं खोटं का सांगितलं जातंय? राऊतांचा सवाल. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदार अजय चौधरींचं लाक्षणिक उपोषण. ग्लोबल हॉस्पिटलवर कारवाई कधी होणार? चौधरींचा सवाल. पिंपरी चिंचवडमध्ये हॉटेल व्यवसायासमोर मोठं संकट उभं. आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण. हॉटेल चालकांकडून गॅसऐवजी थेट चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात. सोलापूर मुंबई विमान सेवेसाठी एका तिकिटाला तब्बल 42,000 रुपयांचा चढा भाव. विमानसेवा चढ्या भावातील तिकिटामुळे चर्चेचा विषय. जिल्ह्यांमध्ये मोठ्या चर्चांना उधाण. साताऱ्यात किन्नर समाज आक्रमक. किन्नर समाजाचं नाव वापरून समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी. किन्नर समाजाकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन. सांगलीत शॉर्ट सर्किटमुळे खासगी बसला भीषण आग. सर्व प्रवासी सुखरूप. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आगीत प्रवाशांच्या बॅगांसह बस जळून खाक. उल्हासनगरच्या सम्राट अशोक नगरमध्ये जागेच्या वादातून लोखंडी पाईपनं मारहाण. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या बहीण आणि आईलाही शिवीगाळ करत मारहाण. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. जळगावातील वाल्मिक नगरमध्ये 2 गटातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. तलवारी दांड्यांसह 2 गट आमने सामने. जळगावच्या शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस. चोरीचा संपूर्ण प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अमरावतीत MD अंमली पदार्थांसह 2घांना अटक. मुंबईहून विक्रीसाठी आलेला 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.